नमस्कार. सिन्नर तालुक्याचं गाव, या तालुक्याच्या गावामध्ये यादवकालीन ऐतिहासिक मंदिर गोंदेश्वर महादेव मंदिर, या मंदिराला मी आज भेट दिली. इयत्ता चौथीत असताना माझा नाशिक जिल्हा नावाचं एक भूगोलाचं पुस्तक आम्हाला अभ्यासाला होतं. आणि त्या भूगोलाच्या पुस्तकात अभ्यास केल्यानंतर आई वडिलांनी मला इयत्ता चौथीला असताना या मंदिर बघण्यासाठी म्हणून आणलं होतं. मला ती गोष्ट आजही आठवते. पण कामाच्या निमित्तानं आज मी सिन्नरला आलो होतो, काही बैठका झाल्या. त्यानंतर इच्छा झाली की आपण गोंदेश्वर महादेवाच्या ठिकाणी दर्शन घ्यावं, आणि या दर्शनासाठी आलो. इतिहासाचा विद्यार्थी म्हणून मला कायमच या मंदिराबाबत आकर्षण होतं, आणि आज प्रत्यक्ष एक वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी दर्शन घेण्याचा, येथील परिसराचा अनुभव घेण्याचा एक चांगला मला प्रसंग आलाय. आणि या प्रसंगातूनच मला वाटतंय की यादवकालीन 900 वर्षापूर्वीचे मंदिर आहे. पंचायतन प्रकारातील हे 5 देवतांना समर्पित असं मंदिर आहे. भगवान शंकराला, शिवाला समर्पित असं मंदिर आहे. अतिशय चांगलं कोरीव काम आहे. या कोरीव कामामध्ये येथे दिलेल्या माहितीनुसार रामायण आणि महाभारतातील काही माहिती या ठिकाणी कोरलेली आहे. स्वर्गातील अप्सरा नृत्यामध्ये या ठिकाणी मग्न आहेत, अशा स्वरूपातील काही या ठिकाणी नक्षीकाम केलेलं आहे. आणि भव्य अशी तटबंदी आहे, नक्षीकाम आहे, मंदिर आहे. बेसाल्ट नावाचा जो खडक आहे, त्या खडकातून या मंदिराची निर्मिती झालेली आहे. चबुत्र असेल किंवा तेथील रेखीव काम असेल, अतिशय चित्तवेधक असं आहे. हत्तींच्या शरीरावरती या ठिकाणी मंदिर ठेवलेलं आहे, अशा पद्धतीने त्या मंदिराची रचना आहे. हे सर्व बघत असताना हे मंदिर फक्त एक धार्मिक मंदिर नाही, तर एक संस्कृती आहे. या ठिकाणी कलेचा नमुना आहे. आणि यादव काळामध्ये शिल्पकला किती अत्युच्च दर्जाची होती हे या मंदिराच्या माध्यमातून दिसतंय. मला वाटतं आपली मुलं असतील, आपण स्वतः असेल, ते आपण सर्वांनी या मंदिराला एक ऐतिहासिक वास्तू म्हणून आणि या ठिकाणी श्रद्धा आणि भक्तीचं केंद्र म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी भेट दिली पाहिजे. आणि हे जो आपला इतिहास आहे हा आपण अनुभवला पाहिजे. अनुभवायचं यासाठी की खरंच माझा भारत किती समृद्ध होता, किंवा माझा प्रदेश किती समृद्ध होता. या महाराष्ट्राची संस्कृती आहे ती किती समृद्ध होती, आणि ती समृद्ध संस्कृती कुठेतरी खोडशाळपणे या ठिकाणी नष्ट करण्याचा प्रयत्न झालाय. ज्यांनी नष्ट केले ते तर नष्ट झालेत, परंतु आता जेही या ठिकाणी त्याचे अवशेष इथे आहे, ते अवशेष आपण अनुभवले पाहिजे. आणि याचा अंदाजही लावला पाहिजे की आपण ज्या परंपरेतून, ज्या संस्कारातून आपण येतो, तो संस्कार खरं तर खूप श्रेष्ठ संस्कार होता. आणि म्हणूनच आज आपल्याही संवाद साधताना मला आनंद वाटला. एक खूप चांगला अनुभव या ठिकाणी माझ्या मनाला, माझ्या बुद्धीला मी या ठिकाणी घेतलेला आहे. आणि आपणही सर्वांनी या ठिकाणी वेळ मिळेल त्या पद्धतीने या मंदिराला भेट द्यावी, अशी माझी मनोमन इच्छा वाटते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.